नमस्कार मित्रांनो, प्राप्ती मला म्हणली की आज पप्पा तुम्हीच ब्लॉगिंग करा. तर आता ही ब्लॉगिंग आपण करत आहोत आणि व्हिडिओ काढत आहोत. तर मी प्राप्तीला म्हणलं आज तुला मी प्रश्न विचारणार की 2025 हे वर्ष तुझ्यासाठी कसं गेलं ते. तर आता मला ती प्राप्ती मला सांगेल की 2025 वर्ष कसा गेलं आहे ते. तर आता चला तुम्ही बी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मला सांग प्राप्ती, 2025 वर्ष हे तुझ्यासाठी कसं गेलेलं आहे? 2025 माझं खूप चांगलं गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मला खूप सारे पप्पांनी गिफ्ट्स दिले आहे. मला सांगते ते गिफ्ट्स पप्पांनी मला काय काय दिलं आहे. पहिली गोष्ट तर पप्पांनी मला खूप सारे ड्रेस दिलेत आणि दुसरी गोष्ट ती सर्वात बेस्ट माझ्यासाठी ती पप्पांनी माझ्यासाठी सायकल आणली. तर तिची आवडीची भरपूर सायकल होती आणि तिची जेव्हा सायकल आणली आम्ही तेवढी ती खुश झाली की अक्षरशः तिच्या डोळ्यातून पाणी वगैरे आलं. तुझ्या डोळ्यातून पाणी वगैरे आलं होतं? हो, का आलं होतं तुझ्या डोळ्यातून पाणी? कारण की मी पहिल्यांदा लहानपणी जेव्हा चालवत होते तेव्हा एकदम लहान होते. तेव्हा एक सायकल आणून दिली होती आणि त्यानंतर आता ती 10-11 वर्षाची आहे आणि तिला सायकल आणून दिली तर ती फार खुश होती आणि ती एकदम तिच्या डोळ्यात असं भावूक क्षण तिचा आला की अरे माझ्या पप्पांनी माझ्यासाठी एवढी मेहनत करून सायकल आणली. आणि मी रिक्षा चालवतो आणि रिक्षा चालवून एवढं सर्व करणं फार कठीण असतं. आत्ताच्या ह्या 2024 आणि 25-26मध्ये तर ती फार खुश होती. त्याच्यामध्येच आमचा आनंद वगैरे आम्हाला बी भरपूर झाला. अजून प्राप्ती काय सांगशील? अजून काय नाही. अजून काय मिळालं तुला? मला फक्त माझी एकदम आवडती मला सायकल भेटली, ती माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे. कारण की मी लहान होते तेव्हाच मला भेटलेली, त्याच्यानंतर मला नव्हती भेटली. मी 2023 मी बोलत होती पप्पाला आणि मम्मीला, मम्मी मला सायकल हवी. तू मला सांग, मी तुला का सायकल आणून देत नव्हतो? कारण की शिक्षण महत्त्वाचं होतं. शिक्षण महत्त्वाचं असल्या कारणाने तिला सायकल मी आणून दिली नाही. कारण की अभ्यासावरती कुठे परिणाम होऊ नये, कुठे चुकीचं अभ्यासामध्ये टक्केवारी वगैरे कमी होऊ नये, त्या मार्क वगैरे कमी पडू नये म्हणून मी तिला ती सायकल वगैरे आणून दिली नाही. आणि तिच्या म्हणण्याप्रमाणे मी सायकल वगैरे आणून दिली. ती फार खुश आहे आणि 2026 आता ह्याच्याहीपेक्षा चांगलं सुंदर जाईल. आणि माझी प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही प्राप्तीच्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि तिला सहकार्य करा आणि तिच्या चॅनलवरती कमेंट करून तिच्याशी गप्पा मारा. नक्की तुम्हाला रिप्लाय करेल. आणि ही मराठी फॅमिली आहे आणि तिचा मस्त हा यूट्यूब चॅनल नवीन आम्ही चालू केलेला आहे. तर ठीक आहे, या ठिकाणीच आपण व्हिडिओ थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून आम्हाला सांगा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला.